आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अधिवेशन सुरू असताना दिल्लीत येत असतो, कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या, शिंदेंचे विरोधकांना उत्तर। दिल्लीतील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीत इनसाइड स्टोरी TV9 वर एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती। आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा सल्ला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्त्वाची बैठक। शिंदे दिल्लीत, मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार। घोडेबाजार सुरू, राज्यात अजून खूप सारे खेळ होणार, नाना पटोले यांची टीका। भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ, 120 कोटींच्या महसूल थकबाकी प्रकरणी नरेंद्र मेहतांच्या चौकशीचं पत्र समोर। व्हायरल पत्रात मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख, नाना पटोले यांचा आरोप। नाना पटोलेंचे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, कोणताही गैरव्यवहार केलेला नाही। व्हायरल पत्रावर नरेंद्र मेहता यांचं स्पष्टीकरण, तर तक्रार आल्यास चौकशी करणं माझं काम, महसूल मंत्री बावनकुळेंचं उत्तर। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही, तक्रारदारांनी अर्जात भूमाफिया असा उल्लेख केला। चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांनी प्रतिक्रिया दिली, तर पटोले राजकारणासाठी नरेंद्र मेहतांचं नाव घेतात, त्यांनी सभागृहात बोलावं, उत्तर देईन, बावनकुळेंचं आव्हान। नाना पटोलेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाहेर द्यायची गरज नाही, त्यांना जर काही आरोप करायचे तर सभागृहात करा, मी याचं उत्तर देईन। आतापर्यंत नाना पटोलेने केलेल्या कुठल्या आरोपात तथ्य नाही। बावनकुळेंच्या पत्रात भूमाफिया असा उल्लेख, तेच खोटं बोलतायत। नरेंद्र मेहतांच्या व्हायरल झालेल्या पत्रानंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शिवरायांबाबतच्या वादग्रस्त विधानावर चौफेर टीकेनंतर आव्हाडांची जाहीर माफी, तर आव्हाडांना कठोर किंमत मोजावी लागेल, शंभूराज देसाईंचा इशारा। गटनेत्यांच्या बैठकीत निलंबनाचा ठराव मांडणार असल्याची माहिती। त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुमकुम टिळक अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने। जाणीवपूर्वक आव्हाड हे करतात, त्यामुळे आव्हाडांना याची कठोर किंमत ही समाजासमोर भोगावी लागेल। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा सवाल। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं निरीक्षण। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका, बेलापूरमधील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। मंदा म्हात्रे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती। आमदार मंदा म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस। म्हात्रेंची तब्येतीची विचारपूस करत लवकर बऱ्या व्हा असं म्हणत शिंदेंकडून शुभेच्छा। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उद्या निवड, सुनेत्रा पवारांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजप जोर लावणार। राज्यातील जवळपास 55 भाजपचे आमदार केरळमध्ये प्रचारात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती। 20 मार्चपासून टप्प्याटप्प्याने आमदार प्रचारात सहभागी होणार। आमदारांवर केरळमधील विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी। साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का। दहिवडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगोडे आणि उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड। भाजपच्या नगरसेविका जिग्नशा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। फेरीवाल्याच्या लपवलेला माल फेकून देत असल्याचे समोर, तर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता। तिकडे गेल्यावर फेरीवाल्यांनी कपडे लपवून ठेवले, जिग्नशा यांचं स्पष्टीकरण। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नेमण्याबाबतचं बिल विधानसभेत एकमताने मंजूर। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडलं विधेयक। जिल्हा परिषदेत एकूण 201 तर पंचायत समित्यांमध्ये एकूण 804 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोकणात आंबा आणि काजू उत्पादकांना सरकारचा मोठा दिलासा। अधिवेशन कालावधीत नुकसानग्रस्त उत्पादकांना मदत जाहीर होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। कोकणात जाणाऱ्या विमान प्रवाशांसाठी आता खुशखबर। आता कोकणात 7ही दिवस विमानसेवा उपलब्ध असणार। चिपी विमानतळावर उतरणाऱ्या विमानाला राज्य सरकार 100% वायबिलिटी गॅप फंडिंगद्वारे आर्थिक मदत करणार। राज्य सरकारकडून वर्षाला 7 कोटी रुपये खर्च केला जाणार, सूत्रांची माहिती। गुढीपाडव्यात आमरस, पुरीचा बेत, कोलमंडार, हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले। एपीएमसीमध्ये आंब्याची मर्यादित आवक।
11 महिन्यात देशात महागाईचा उच्चांक. महागाईचा दर 2.13% डाळी, भाज्या आणि अन्नपदार्थ महागले. खाद्यतेलाच्या भावातही प्रतिकिलो 13 रुपयांची वाढ. गॅस तुटवड्यामुळे 40% हॉटेल बंद. शाळेच्या कॅन्टीनला गॅस नाही. एलपीजीसाठी रांगा लागल्या. देशात ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी स्थिती. गॅस तुटवड्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा. 30% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये LPG मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याचे 1,61,000च्या टप्पा जो आहे तो सोन्याने ओलांडलाय, तर चांदी 2.5 लाखांच्या पार. युद्धामुळे 16 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार सुरू. अभय योजनेतून पुणे महापालिकेला 954 कोटींचा महसूल जमा. 15 नोव्हेंबर ते 15 मार्च दरम्यान मोहीम राबवण्यात आली. अभय योजनेचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांनी लाभ घेतलाय. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या.